नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्री काशलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 27 जानेवारी 2025 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। तसेच आपला फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। तर चला तर बघूया आज कोणत्या फळांच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। सूटफळांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये सूटफळांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। बरेच दिवसापासून सूटफळांचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सूटफळांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापासून दर पाहायला मिळतात। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चमेली बोरांचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। उमरान बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये उमरान बोरांसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला उमरान बोरांचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार उमरान बोरांचे दर हे आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये अंजीरची आवक पाहायला मिळते। खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार खरबूजचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर 5 ते 10 रुपयाचा या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते, परंतु साधारणतः दर जे आहे ते सरासरी 30 रुपयाच्या वरती बरेच दिवसापासून खरबूजासाठी दर पाहायला मिळतोय। पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पिंक टॉवेल पेरूसाठी साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पेरूची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आज या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पेरूसाठी पाहायला मिळते। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती तेजी पपईसाठी झालेली पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। जुन्या मोसंबीच्या बारासाठी साधारणतः दर जे आहे ते 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून आपल्याला जुन्या बाराच्या मोसंबीचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळते, त्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर नवीन बाराचे मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बोराच्या मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये नवीन बाराची मोसंबीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कलिंगडची आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळते। कडका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये कडका बोरांसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला कडका बोरांचे दर पाहायला मिळतो। तर क्वालिटीनुसार कडका बोरांच्या दरामध्ये घसरण बरेच दिवसापासून झालेली पाहायला मिळते। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठी घसरण
लिंबांसाठी झालेली पाहायला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पुन्हा एकदा लिंबांसाठी झालेली पाहायला मिळते.